नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझं युट्यूब चॅनल ITI इन्स्ट्रक्टर प्रशांत वरती. मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा खास त्या विद्यार्थ्यांसाठी आहे की ज्याही विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये तुमचं कॉलेज अलॉट झालेलं नाहीये. बघा, भरपूर विद्यार्थी असे आहेत की ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट राऊंड मध्ये त्यांच्या आवडीचं कॉलेज मिळालं नाही किंवा त्यांना कॉलेजच मिळालं नाही. तर मग त्या विद्यार्थ्यांनी नेमकं काय करायला पाहिजे हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहे. बघा, सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की व्हिडिओ सुरू करताना मी तुम्हाला सांगतो की मला भरपूर विद्यार्थ्यांनी मेसेज केलेले आहेत की सर, आम्हाला सेकंड राऊंडसाठी किंवा सेकंड जो राऊंड चालू होणार त्याच्यासाठी ऑप्शन फॉर्म भरणं गरजेचं आहे का? तर या प्रश्नाचं उत्तर असं आहे की जर तुम्हाला कॉलेज प्रेफरन्स नंबर चेंज करायचा नसेल तर तुम्ही ऑप्शन फॉर्म नाही भरले तरी चालतं. जो तुमचा फर्स्ट राऊंडचा ऑप्शन फॉर्म आहे तोच तुमचा सेकंड राऊंडसाठी पकडला जाणार. आणि जर तुम्हाला कॉलेजचा प्रेफरन्स बदलायचा असेल किंवा जे कॉलेज तुम्हाला मिळेल किंवा कॉलेज चेंज एडिट करायचे असतील, एखादा नवीन ट्रेड टाकायचा असेल, एखादा टाकलेला ट्रेड कमी करायचा असेल, तर हे सगळेच्या सगळे जर तुम्हाला करायचं असेल तर तुम्हाला कसं करायला पाहिजे हे सुद्धा मी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. याआधी एक महत्त्वाचा मुद्दा अजून एक समजून घ्या तुम्ही, की जर तुम्हाला फर्स्ट राऊंड मध्ये कॉलेज मिळालं नसेल तर मी सांगितलं होतं की फर्स्ट राऊंड मध्ये जर का तुमचा फर्स्ट प्रेफरन्स नंबर आहे, तो प्रेफरन्स नंबर असेल तर तुम्हाला कॉलेज घ्यावं लागेल. त्याच पद्धतीनं सेकंड राऊंडसाठी लक्षात घ्या, पहिलं, दुसरं आणि तिसरं, तीन आणि एक चौथं पण कॉलेज, म्हणजे कन्फर्म तर तीन आहेच, म्हणजे 3 नंबरचे प्रेफरन्स तुम्ही 3 ते 4 प्रेफरन्स असे टाका सुरुवातीचे, की ते प्रेफरन्स टाकल्यानंतर तुम्हाला जर ते कॉलेज मिळालं किंवा तो ट्रेड मिळाला तर तुम्हाला करावं लागेल. त्यामुळे भरपूर विद्यार्थ्यांचे आता मला मेसेज असे आले सर, मला पहिल्या नंबरचं कॉलेज मिळालं फर्स्ट राऊंडला आणि आता मला करायचं नाही, तर त्या विद्यार्थ्यांचा डायरेक्ट अर्ज कावणारे बाद होऊन जाणार आहे. त्यांना नवीन अर्ज भरावा लागेल आणि तेही शेवटच्या फेरीसाठी एलिजिबल राहतील, म्हणजे इथून पुढचे तिन्ही राऊंड सुद्धा ते खेळू शकणार नाही. म्हणून हा फॉर्म भरताना एक काळजी एक घ्या की तुम्ही जोही कॉलेज तुमचं टाकणार आहे ते कॉलेज टाकताना काय करा, पहिलं, दुसरं, तिसरं आणि चौथं चारही कॉलेज असे टाका किंवा चारही प्रेफरन्स तुम्ही असे टाका की जे कॉलेज भेटल्यानंतर तुम्ही ते करायला तयार असाल. मग आता तुम्ही नेमका एडिट कसा करायला पाहिजे हे मी 2 मिनिटात तुम्हाला लगेच सांगून देतो. बघा, सर्वात पहिले जी ही आपली ऍडमिशनची जी ऑफिशियल वेबसाईट आहे, DVET ऍडमिशन, त्याच्यावरती जायचंय तुम्हाला. तिथे गेल्यानंतर आपण ज्या पद्धतीने आपण ऍप्लिकेशन लॉग इन करत होतो बघा, रजिस्टर्ड कॅन्डिडेट लॉग इन वरती क्लिक करायचं आहे. नंतर बघा, इथं जोही तुमचा आयडी आणि जो तुमचा पासवर्ड असेल तो आयडी पासवर्ड काय करून घ्या, टाईप करून घ्या आणि कॅप्चा इथं फिल करायचा. बघा, तोपर्यंत एक गोष्ट सांगतो अजून तुम्हाला, की जर तुम्हाला चान्सेस वाढवायचे असेल ना, की तुमचा नंबर लागायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला, तुम्ही काय करा, भरपूर विद्यार्थ्यांनी काय केलेलं आहे की होम डिस्ट्रिक्टमध्ये फॉर्म नाही टाकला. त्याच्यामुळे काय होतं की मी तुम्हाला याच्या आधी सांगितलं होतं की 90% सीट या होम डिस्ट्रिक्टसाठी रिझर्व्ह राहतात. मग होम डिस्ट्रिक्टसाठी तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरताना काय करा, की तुम्ही ट्राय करा की तुम्ही काय करायला पाहिजे, ऑप्शन फॉर्म भरताना जोही तुम्ही ऑप्शन फॉर्म भरणार आहे जास्तीत जास्त कॉलेज हे होम डिस्ट्रिक्टमध्ये टाकायला पाहिजे. आता बघा, ज्या विद्यार्थ्यांना कॉलेज मिळेल त्यांना असं लिहून आलं, फर्स्ट राऊंड अलॉटमेंट डिटेलमध्ये काय, नो अलॉटमेंट हॅज बीन डन इन दिस राऊंड, म्हणजे या राऊंडमध्ये तुम्हाला कोणतंही अलॉटमेंट मिळालेलं नाही. मग असंच लिहित असं बघा, तुम्ही सांगितलं याच्यावरती जायचं, जे तुम्ही याच्यावरती क्लिक केलं ना, मी प्रोसीड टू ऍप्लिकेशन फॉर्म, त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर बघा इथे एक ऍप्लिकेशन स्टेटस कन्फर्म आहे आणि इथं 2 ऑप्शन आहे बघा, ऑप्शन फॉर्म स्टेटस. आता इथं 2 आहेत, एक तर प्रिंट ऑप्शन फॉर्म आहे किंवा अनलॉक ऑप्शन फॉर्म आहे. आता प्रिंट ऑप्शन फॉर्म याची तुम्हाला गरज नाही. जर तुम्हाला तेच कॉलेज राहू द्यायचे असेल सेकंड राऊंडसाठी सुद्धा, तर तुम्ही हे करू नका, म्हणजे काय करा, अनलॉक करू नका, काही करायची गरज नाही. पण जर तुम्हाला चेंज करायचे असेल ना, तर अनलॉक ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करायचं. जसे तुम्ही अनलॉक ऑप्शन फॉर्मवरती क्लिक करणार, तुम्ही जे कॉलेज इथे टाकलेले आहेत बघा, हे 4 कॉलेज या विद्यार्थ्यांनी टाकले, हे 4 म्हणजे तुम्ही कदाचित तुम्ही जास्त टाकले असतील, तर सगळेच्या सगळे कॉलेज इथं शो होणार. आणि इथं तुम्हाला खाली नाही का थोडी डिटेल इन्फो याच्यात दिलेलं आहे बघा, की अनलॉकिंग ऍप्लिकेशन फॉर्म विल बी अलाउ यू एडिट सबमिट डिटेल्स, म्हणजे तुम्ही जर अनलॉक केला तर तुम्हाला अनलॉक केल्यानंतर एडिट करू शकता आणि त्या परत डिटेल काय करा तुम्हाला सबमिट करावं लागतील. आणि याच्यासाठी यू नीड टू व्हेरीफाय द रजिस्टर्ड मोबाईल नंबर व्हाया ओटीपी प्रोसेस, म्हणजे तुम्हाला काय करावं लागेल, ओटीपी टाईप करावं लागेल, जोही ओटीपी तुमचा जो मोबाईल नंबर रजिस्टर असेल त्याच्यावरती. मग आता इथे या चेक बॉक्समध्ये क्लिक करायचं आणि चेक बॉक्समध्ये क्लिक केल्यानंतर बघा इथं अनलॉक ऑप्शन फॉर्म म्हणून येणार. जसे तुम्ही येणार इथं तुम्ही का ओटीपी टाकायसाठी ऑप्शन येणार आहे. आता आता रजिस्टर्ड मोबाईल नंबर असेल तुमचा, या रजिस्टर्ड मोबाईल नंबरवरती जो ओटीपी जाणार आहे तो ओटीपी काय करायचा, तुम्ही याच्यामध्ये सबमिट, म्हणजे याच्यामध्ये काय करायचं, एंटर करायचं आहे. 2 मिनिट. बघा, थोडा टेक्निकल इश्यू असल्यामुळे आपण काय केलेलं आहे, मी या लॅपटॉपवरती तुम्हाला समजून सांगतो. बघा, सर्वात पहिले काय करायचं, जोही ओटीपी तुम्हाला त्या नंबरवरती आलेला आहे तो ओटीपी काय करायचा, टाकून व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक करायचं. जसंही तुम्ही व्हेरीफाय ओटीपीवरती क्लिक करणार, बघा तुमच्यासमोर ही स्क्रीन दिसणार आहे. याच्यात डायरेक्ट या स्क्रीनवरती न जाता बघा इथं कॉर्नरला जर तुम्हाला इथे राईट क्लिक दिसत असेल याच्यावरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सध्या 2 नंबरला जर तुम्ही क्लिक केलं तर 2 नंबरला बघा इथं तुम्ही जेवढेही कॉलेजेस टाकले होते आधी, सगळेच्या सगळे कॉलेजेस तुम्हाला इथे दिसतील. जर यापैकी तुम्हाला वाटत असेल की तुम्हाला एखादं कॉलेज डिलीट करायचं आहे, तुम्ही रिमूव्हमध्ये रिमूव्ह करू शकता. प्रेफरन्स चेंज करायचा आहे, याला मी तुम्हाला सांगितलं असं ड्रॅग करून तुम्ही ड्रॉपही करू शकता. यानुसार तुम्ही प्रेफरन्स सुद्धा चेंज करू शकता. आता सपोज मला जर का काही कॉलेज डिलीट करायचे असतील, तर मी इथून रिमूव्हवरती क्लिक तर रिमूव्ह हे सगळेच्या सगळे कॉलेज काय होऊन जाणार, रिमूव्ह होऊन जाणार आहे. तर मग अशा पद्धतीने तुम्हाला जेही कॉलेज नाही पाहिजे, ते कॉलेज तुम्ही रिमूव्ह करू शकता. आता राहिला प्रश्न, नवीन कॉलेज जर तुम्हाला ॲड करायचं असेल, तुम्ही काय करणार?
बघा याच कॉर्नरला वरती क्लिक करायचं आणि ज्याही तुम्हाला गव्हर्नमेंटमध्ये टाकायचं असेल किंवा प्रायव्हेट कॉलेज अप्लाय करायचं असेल, इथून सिलेक्ट करू शकता. ज्या जिल्ह्याचाही करायचा आहे तो जिल्हा इथं सिलेक्ट करून घ्या. नंतर जो तालुका वगैरे तुमचा, ज्या तालुक्यामध्ये तुम्हाला पाहिजे, तिथं तुम्ही सिलेक्ट करू शकता आणि सर्च करा. सर्च केल्यानंतर बघा आता समजा या विद्यार्थ्याला परत काय करायचं आहे, की तुम्हाला आय-एम-सीमधून नॉर्मली ते इलेक्ट्रिशियन मी टाकलेलं आहे, पण आय-एम-सीमधूनही मला अप्लाय करायचं आहे, तर मी काय करणार, इथे ॲड प्रेफरन्स लिस्टवरती क्लिक करतो आणि तुम्ही काय करू शकता, अशा पद्धतीनं ॲड केल्यानंतर बघा मल्टिपल तुम्ही ऑप्शन ॲड करू शकता बघा. आता हे ॲड झालेलं आहे. थोडं साईटचा प्रॉब्लेम होता. इथे ॲड झालेलं आहे. ॲड केल्यानंतर जर तुम्हाला अजून कोणतेही कॉलेजेस किंवा कोणत्या याच्यामध्ये जर ऑप्शन ॲड करायचे असतील, तर ॲड करून घ्यायचे. मल्टिपल मी तुम्हाला सांगितलं, इथून सिलेक्ट करून तुम्ही ॲड करू शकता. कॉलेज किंवा जेहू ट्रेड करायचा. फायनली बघा परत एकदा शेवटची तुम्हाला लिस्ट इथे दिसेल, की तुम्ही आत्ता जे हे ॲड केलेले कोणकोणते कॉलेजेस तुमच्या सध्या लिस्टमध्ये आहेत. जर का तुम्हाला प्रेफरन्स चेंज करायचा असेल, तुम्ही प्रेफरन्ससुद्धा चेंज करू शकता. आणि सर्वात शेवटी बघा तुम्हाला इथं सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक करायचं. जसे सेव्ह अँड कंटिन्यूवरती क्लिक कराल, परत लास्टमध्ये गेल्यानंतर बघा याच फॉर्मच्या स्क्रीनच्या लास्टमध्ये आल्यानंतर जसं तुम्ही ऑप्शन फॉर्म अनलॉक केला होता, त्याच पद्धतीने ऑप्शन फॉर्म लॉक करावा लागेल. जोपर्यंत तुम्ही हा ऑप्शन फॉर्म लॉक करणार नाही, तोपर्यंत तुमचा ऑप्शन फॉर्म सबमिट होणार नाही. मग फायनली काय करायचं, शेवटी लॉक अँड कन्फर्म ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि येस लॉकवरती क्लिक करणार. जसे तुम्ही येस लॉकवरती क्लिक करणार बघा, इथं तुमचा ऑप्शन फॉर्म काय झाला लॉक झालेला आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला त्या ऑप्शन फॉर्मची प्रिंट करायला सुद्धा इथे काय होऊन जाईल, भेटून जाणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकता मित्र, ऑप्शन फॉर्म फिल करू शकता. या व्यतिरिक्त तुम्हाला काही डाऊट असेल तर तुम्ही मला परत एकदा खाली कमेंटमध्ये विचारा किंवा माझं जे YouTube चॅनलच्या खाली मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे WhatsApp चॅनलची. त्या WhatsApp चॅनलवरती किंवा त्याला मेसेज करून सुद्धा तुम्ही विचारू शकता. धन्यवाद.